हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग दुसरा. प्रवचन क्रमांक 27. राज्याभिषेक भाग 1. एकदा एकांत स्थळी बसलेला असताना राजा दशरथाने आपले कुलपुरोहित वशिष्ठ मुनींना बोलावून घेतले. राजा दशरथाला आपल्या पुरोहितांना काही खास गोष्ट सांगायची आहे. त्याचा कुठे अगोदरच बोलबाला होऊ नये अशी त्याची इच्छा दिसत आहे. याचप्रमाणे राजाला जे काही सांगायचे आहे त्याबद्दल त्याला त्याच्या पुरोहितांचे मत सल्ला हवा आहे. यासाठी त्याने एकांत स्थळ निवडले आहे. कारण सर्वांसमक्ष पुरोहित परखड बोलायला कदाचित नकार देतील किंवा ते मौन राहतील अशीही शक्यता आहे. पुरोहित वशिष्ठमुनी आल्यावर राजा दशरथ त्यांना म्हणाला, भगवन् राममखिलः प्रशंसन्ति मुहुर्मुहुः पौराश्च निगमावृद्धा मंत्रिगणश्च विशेषतः ततः सर्वगुणोपेतं रामं राजीवलोचनं ज्येष्ठं राज्याभिक्षम्यामि वृद्धोहं मुनिपुंगव. भगवत्स्वरूप पुरोहित वशिष्ठ मुनी, असे पहा की नगरवासीय सर्वजण, वेदव्युत्पन्न ज्ञानवृद्ध पंडित आणि विशेष म्हणजे माझे मंत्रीगण हे वारंवार रामाची स्तुती करत असतात. राजा दशरथाला वशिष्ठ मुनींना पुढे जे काही सांगायचे आहे, विचारायचे आहे, त्यासाठी राजा दशरथ पार्श्वभूमी तयार करत आहे. तो एकदम विषयाला सुरुवात करत नाही. तो राजा असला तरीही तो आपल्या पुरोहितांचा सल्ला घेऊ इच्छितो, त्यांचा आदर मान राखू इच्छितो. याचा अर्थ असाही आहे की राजा दशरथ जे काही करू इच्छितो, आपल्या पुरोहितांना जे काही सांगू इच्छितो, विचारू इच्छितो, त्यासाठी तो स्वतः साशंक आहे. त्याला त्याच्या कृत्याला पुरोहितांचा पाठिंबा हवा आहे. यासाठीच त्याने पुरोहितांच्या भेटीला एकांत स्थळ निवडले आहे. राजा दशरथाच्या 3 राण्या, 4 पुत्र, मंत्रीगण इत्यादींपासून लपून छुपेपणाने असे काय आहे की जे राजा दशरथ आपल्या फक्त पुरोहितांना आणि तेही एकांत स्थळी सांगू इच्छितो, विचारू इच्छितो. अशा या पार्श्वभूमीवर राजा दशरथ वशिष्ठ मुनींना म्हणाला, आणि मी वृद्ध झालो आहे. तसेच रामाबद्दल सर्वांचा अभिप्राय हा असा आहे. म्हणून सर्वानुमते सर्वगुणसंपन्न राजबिंडे व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या रामाला, माझ्या ज्येष्ठ पुत्राला राज्याभिषेक करावा असे मला वाटते. असा माझा विचार आहे. कालमानाचा विचार करता राम हा काही दशरथाचा ज्येष्ठ पुत्र नाही. हे ते 4ही भाऊ एकाच वेळी जन्माला आलेले आहेत. त्यांच्या ज्येष्ठ कनिष्ठ असे ठरविणे अवघड आहे. परंतु दशरथाच्या राण्याचा विचार करता राम ज्येष्ठ आहे. कारण दशरथाची सर्वात ज्येष्ठ राणी कौसल्याचा राम हा पुत्र आहे. त्यानंतर कैकेयीचा पुत्र भरत आहे आणि लक्ष्मण शत्रुघ्न हे सुमित्राचे पुत्र आहेत. राजा दशरथ पुढे सांगतो, भरतो मातुलं द्रष्टुं गतः शत्रुघ्न संयुतः अभिषेक्षेष्व एवाशु भवास्तच्चानुमोदताम्. सद्यकाळी भरत आपल्या आजोळी शत्रुघ्न समवेत गेला आहे. तथापि जरी असे असले तरीही रामाचा अभिषेक मी लगेचच करू इच्छितो. तरी यासाठी मला आपली अनुमती हवी आहे. सर्वसामान्यपणे हे न पटणारे आहे. 3 राण्या, 4ही पुत्र या सर्वांना सहभागी करून, सर्वांना सांगून विचारून एकमताने राजा दशरथाने राज्याभिषेकाचा निर्णय घ्यायला हवा असे सर्वसामान्यपणे वाटते. परंतु तसे काही झाले नाही. याचे समाधान हे असे इतकेच आहे की ही नियतीची, प्रारब्धाची, योगमायेची इच्छा आहे. भविष्यात जे काही घडायचे आहे त्याला काही कोणाचाच इलाज नसतो. योगमायेचेच हे सर्व आयोजन नियोजन आहे किंवा असेच काही जे म्हणायचे ते म्हणावे. आपल्यापैकी बरेच जणांना व्यवहाराबाबत हा अनुभव असा येत असतो. आपण एकदा एखादा व्यवहार आपला आपण
कोणालाही न विचारता सांगता करतो आणि मग आपल्याला पस्तावायला होते. यात छुपेपणा वगैरे काही नसते. अगदी आपल्याही नकळत हे असे होते. त्यावेळी आपण एका अद्भुत छायेखाली दिग्मूढ होऊन वावरत असतो. याआधी सर्वसाधारणपणे असा व्यवहार आपण कोणाला तरी सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय कधीही केलेला नसतो. परंतु दुर्दैवाने अशा एखाद्या वेळी प्रसंगी आपली मती कुंठित होते. आपण उतावळेपणाने कृती करतो. पूर्ण विचार करता अशा वेळी घाई करायची काही आवश्यकता नसते. परंतु हे असे होते. याला प्रारब्ध, नियती, संचित, योगमाया इतकेच आपण म्हणू शकतो. राजा दशरथाने वसिष्ठ मुनींना त्यांची अनुमती विचारली असे जरी असले तरीही अध्यात्म रामायण यावर वसिष्ठ मुनी काय म्हणाले याबाबत मौन आहे. कदाचित त्याने राजाज्ञेपुढे नुसतीच होकारार्थी मान डोलावली असावी. कारण यालाच जोडून राजा दशरथ वसिष्ठ मुनींना सांगतो, राज्याभिषेकाची सर्वतोपरी तयारी करावी, नगर सुशोभित करावे. याबद्दल तो वसिष्ठ मुनींना काही सूचना देत आहे. याचबरोबर तो वसिष्ठ मुनींना सांगतो की आपण स्वतः हे वृत्त रामाला सांगावे. याचवेळी मंत्रीश्रेष्ठ सुमंताला बोलावून राजा दशरथ त्याला सांगतो की वसिष्ठ मुनी जे काही साहित्य मागतील ते सर्व त्यांना द्या. याप्रमाणे मंत्रीश्रेष्ठ सुमंत वसिष्ठ मुनींना विचारतो की त्याने काय काय आणि कोणकोणती तयारी करावी. इत्यादिश्च मुनिः श्रीमान सुमंत्रं नृपमंत्रिणं स्वयं जगाम भवनं राघवस्यातिशोभनं रथमारुह्य भगवान वसिष्ठो मुनिसत्तमः त्रीणि कक्षाण्यतिक्रम्य रथाक्षितिमवातरम्. याप्रमाणे वसिष्ठ मुनीने राजा दशरथाच्या मंत्रिश्रेष्ठ सुमंताला सविस्तरपणे नगराचे सुशोभीकरण कसे करावे, राज्याभिषेकासाठी काय काय तयारी कशी करावी याची माहिती दिली आणि आपण स्वतः रथामध्ये बसून श्री रामप्रभूंच्या अतिसुशोभित सुंदर अशा महालाकडे प्रस्थान ठेवले. ते 3 कक्ष ओलांडून रथामधून उतरले. येथे वसिष्ठ मुनी राजा दशरथाने रामप्रभूंच्या राज्याभिषेकाबद्दल त्यांची अनुमती मागितल्यावर ते शांत मौन राहिले. याचे कारण स्पष्ट होत आहे. राज्याभिषेका एवढी महत्त्वाची गोष्ट कोणालाही न सांगता राजा दशरथ त्वरेने लगेचच दुसऱ्या दिवशी रामप्रभूंना राज्याभिषेक करत आहे. इतक्या घाईने आलेल्या राजाला त्याचे पुरोहित असलेले वसिष्ठ मुनी काय सांगणार. राजा दशरथाचा निरोप घेऊन ते रामप्रभूंना त्यांच्या उद्याच राज्याभिषेक होणार आहे हे वृत्त देण्यासाठी आता रामप्रभूंच्या महाली दाखल होत आहेत. राजा दशरथाला ते जरी काही बोलले नाहीत तरी त्यांच्या मनामध्ये विचारांचे आंदोलन सुरू झाले. त्यावेळी रथामधून रामप्रभूंच्या महाली जाताना त्यांच्या मनाची दोलायमान स्थिती काय झाली ती येथे अध्यात्म रामायण सूचित करत आहे. अध्यात्म रामायण सांगते की यावेळी वसिष्ठ मुनी 3 कक्ष ओलांडून रामप्रभूंच्या महाली दाखल झाले. येथे 3 कक्ष हे वसिष्ठ मुनींच्या मनाच्या दोलायमान स्थितीचे एक छान रूपक आहे. येथे 3 त्रयी आहेत. हा दुरुक्ती अलंकार आहे म्हणून 3 कक्ष ओलांडून गेले असे म्हटले आहे. काय झाली असेल वसिष्ठ मुनींची दोलायमान स्थिती. हे 3 त्रयी कोणते आहेत. 1. वसिष्ठ मुनी रामप्रभूंना त्यांच्याच राज्याभिषेकाचे वृत्त द्यायला जात आहेत. वास्तवात हे काम राजा दशरथाचे, कौसल्या मातेचे आहे, परंतु ते करावे लागत आहे वसिष्ठ मुनींना. रामप्रभू हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे अवतार आहेत. ते सत्व, रज, तम या 3 गुणातीत आहेत. गुणरहित आहेत. निर्गुणी आहेत. परंतु आता या अवतारामध्ये त्यांनी मानवी देह धारण केला आहे. यामुळे त्यांना मानवी जीवनाप्रमाणे जगावे लागणार आहे. मानवी व्यवहार करून त्या धारण केलेल्या देहाला
मानवी सुखदुःखादी जे क्लेश होतील ते सहन करावे लागणार आहेत. 2. राजा दशरथाला कौसल्या, कैकई, सुमित्रा अशा 3 राण्या आहेत. त्यांचे स्वभाव सत्व, रज, तम अशा 3 गुणांनी युक्त आहेत. यामुळे त्या 3 राण्यांना जेव्हा राज्याभिषेकाचे वृत्त समजेल तेव्हा त्यांच्याकडून 3 प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणार आहेत. त्याचा परिणाम काय होईल? तो परिणाम रामप्रभूंच्या अवताराच्या कार्याला पूरक असेल का? आयत्या वेळी काही अन्य विघ्न तर निर्माण होणार नाही ना? दुसऱ्या बाजूने विचार करता राजा दशरथ हे सर्व कसे निभावून नेईल? अयोध्या नगरीमधील प्रजा काय म्हणेल? वशिष्ठांची पुरोहित म्हणून काय जबाबदारी आहे? राजा दशरथ, प्रजा, मी स्वतः यामधून काही चांगले अवताराला साजेसे असे कार्य करू शकू का? कौसल्या सत्वगुणी आहे. तिला या वृत्ताने निखालस आनंद मिळणार आहे. म्हणून ती कैकई, सुमित्रा यांनाही सारख्याच प्रकारे याचा आनंद देईल. त्यांचाही मान सन्मान सारख्याच प्रकारे राखील. रामाचा राज्याभिषेक म्हणजे कैकई आणि सुमित्रा यांच्याच पुत्राचा राज्याभिषेक आहे अशीच धारणा कौसल्याची राहील, यात तिळमात्रही शंका नाही. कैकई रजोगुणी आहे. ती रूपाने खूप सुंदर आहे. यामुळे कामुक राजा दशरथ तिच्या अधीन आहे हे कैकई चांगले जाणून आहे. आत्यंतिक स्वार्थ ही रजोगुणाची जी दुसरी बाजू आहे ती कैकेयीमध्ये बीजरूपाने आत सुप्तावस्थेत जागृत आहे. त्याला धक्का लागून काही विघ्न तर उद्भवणार नाही ना? कारण रजोगुणी मेहनत घ्यायला तयार असतात. त्यांना कष्टाचे काही वाटत नाही. फक्त त्यांचे अमर्याद उपभोग त्यांना मिळाले पाहिजेत अशी त्यांची धारणा असते. सुमित्रा तमगुणी आहे. तमगुणींना सर्व काही हवे असते, परंतु त्यासाठी त्यांची कष्ट घ्यायची तयारी नसते. ते पक्के आळशी असतात. सर्व काही आयते मिळावे अशी त्यांची धारणा असते. त्यांना पाहिजे त्याप्रमाणे त्यांना जगायला मिळाले की त्यांचा क्रोध शांत असतो. याप्रमाणे सुमित्रेची कौसल्या आणि कैकेयीशी वागणूक असते. याचप्रमाणे तिचे 4ही भावंडांजवळ वर्तन असते. यामुळे विनाविघ्न तिला न मागता सर्व काही मिळत आहे. तिला स्वतःला स्वतंत्र असे काही व्यक्तिमत्व नाही. यामुळे तिच्याकडून रामाच्या राज्याभिषेकाचे स्वागतच केले जाईल. 3. वशिष्ठ मुनींच्या मनामध्ये उर्वरित 3 भावंडांबद्दल हे विचारांचे आंदोलन होणे स्वाभाविक आहे. कारण त्यांना राज्याभिषेक होणार नाही, राम राजा होणार आहे. भरत हा कैकेयीचा पुत्र आहे, परंतु तो सत्वगुणी आहे. तो शांतताप्रिय आहे. त्याला रामाच्या राज्याभिषेकाने आनंद होईल. तो याचे स्वागतच करेल. पितृ आज्ञा तो शिरसावन्य मानेल. तो राम किंवा अन्य भावंडांमध्ये भेद करणारा नाही. लक्ष्मण हा रजोगुणी आहे. त्याला मेहनत घ्यायला आवडते. यामुळे तो रामाची सेवा करत आहे. त्याला रामाच्या राज्याभिषेकाने नक्कीच समाधान मिळेल. येथे त्याच्या पराक्रमाला, शौर्याला, धैर्याला भरपूर संधी आहे. यात तो खुश आहे. शत्रुघ्न त्याच्या मातेप्रमाणे तमोगुणी आहे. त्याला भरताच्या सावलीत सर्व काही मिळत आहे. यामुळे तो खुश आहे. त्याला स्वतःला काही आकांक्षा नाही. शिवाय तो भरत जे म्हणेल त्याला होकार देणारा आहे. त्याला रामाच्या राज्याभिषेकाने आनंदच होईल. अशा प्रकारे राज्याभिषेकाबद्दल विचार करत असताना वशिष्ठ मुनी रामप्रभूंच्या महाली पोहोचले. तेथे काय झाले ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.